नमस्कार मित्रांनो, मी गणेश मानकर. इग्नाइट अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवर मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो. बार्टी पाठोपाठ आता एआरटी म्हणजे आरटी या संस्थेने देखील त्यांच्या सर्व शिष्यवृत्ती परीक्षेसाठी संस्था निवडीचा विकल्प सुरू केलेले. परंतु ज्या पद्धतीने बार्टीचं विकल्प देण्याची पद्धत होती, आरटी मध्ये असे दोन महत्वाचे बदल झालेले आहेत मित्रांनो. आणि हे दोन महत्वाचे बदल तुम्ही समजून घेणं गरजेचं आहे आणि हा व्हिडिओ त्याच्यासाठीच बनवलेला आहे. तुम्ही जर पाहिलं, अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था आरटी यांच्या मार्फत आलेलं बघा 16 जानेवारी 2026 रोजी त्यांनी परिपत्रक दिलं आणि या परिपत्रकात त्यांनी संस्था निवडीचा विकल्प त्याच्यासाठी लिंक जे आहे तर त्यांनी उपलब्ध करून दिलेली. सध्या लिंक थोडं चालत नाही, लिंक मेंटेनन्स पण दाखवते, पण ते होऊन जाईल नंतर प्रॉब्लेम सॉल्व्ह. तर ही लिंक जे आहे त्यांनी ओपन करून दिलेली. याच्यामध्ये दोन महत्त्वपूर्ण बदल झालेले आहेत. तर ते बदल काय आहेत काय नाही आहेत याच्याविषयी मी संपूर्ण माहिती जी आहे तर ते आता तुम्हाला सांगतो. आणि तुमची देखील बार्टी, एआरटीआय, टीआरटीआय सारथी या संस्थांमार्फत जर राज्यसेवा, एमईएस कंबाईन, आयबीपीएस, पोलीस भरती यांच्यासाठी निवड झाली आहे तर तुम्ही नक्कीच इग्नाइट अकॅडमीला प्रथम पसंती देऊ शकतात मित्रांनो. कारण तुम्हाला याच्यात काय मिळतं, स्पेशल शिक्षक वर्ग ज्यामध्ये महेश पाटील सर, यशवंत सोलाट सर, सचिन ढवळे सर की ज्यांनी एमपीएससी मध्ये किंवा स्पर्धा परीक्षेमध्ये खूप चांगलं नाव घेतलेलं आहे, तर असे सर्व शिक्षक वर्ग तुमच्यासाठी उपलब्ध असतील. त्यासोबत महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट शिक्षक टीम तुमच्यासाठी इथं उपलब्ध असणार आहे मित्रांनो. याच्यामध्ये तुम्हाला महेश पाटील सर, सचिन ढवळे सर, यशवंत सोलाट सर यांचे स्पेशल शिक्षक वर्ग उपलब्ध होतील. त्यासोबतच लोकसेवा आप्पा हातनुरे सरांचे जे काही नोट्स तुम्ही पाहिले असेल त्यांचे नोट्स आहेत बघा, नोट्स आहेत सगळ्या विषयांचे कंबाईन मध्ये, तर जबरदस्त चालतं ते. तर त्या सगळ्या नोट्स सोबत त्यांचं पीवायक्यूचं पुस्तक आहे ते भेटणार आहे. त्यानंतर जे काही महेश पाटील सर यांच्या शाश्वत पब्लिकेशनचं 0 एरर आहे, मग त्याच्यामध्ये मराठी नोट्स, इंग्लिश नोट्स, 0 एरर मराठी आणि 0 एरर इंग्लिश अशी ही 4 जी महत्वाची पुस्तकं आहेत ती तुम्हाला याच्यात जे आहेत तर ते आम्ही देणार आहोत. आरटीओ, एमबीआय, सिव्हिल जे, इलेक्ट्रिकल जे, अशा सर्व काही कोर्सेस आपल्याकडे अवेलेबल आहेत. मागच्या वर्षी जो काही आपण शब्द दिलेला ते सगळ्या काही गोष्टी दिल्या, तर या सगळ्या काही गोष्टी तुम्हाला देखील मिळू शकतात जर तुमची निवड याच्यामधनं झाली असेल आणि जर तुम्ही इग्नाइट अकॅडमीला पसंती क्रम पहिला दिला असेल तर. आपले 2 सेंटर्स आहेत मित्रांनो, पुणे आणि संभाजीनगर. त्यांचा ऍड्रेस तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. अधिक माहितीसाठी हा नंबर आहे, यांना तुम्ही कॉल करून तुमच्या काही शंका असतील वगैरे काही प्रश्न असतील तर तुम्ही ते नक्की विचारू शकता. आता याच्यामध्ये बघा, अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था आरटी मुंबई यांच्या मार्फत राबवल्या जाणाऱ्या खाली नमूद केलेल्या याच्यासाठी त्यांनी दिलेले ही लिंक देखील त्यांनी इथं उपलब्ध करून दिलेली. ही लिंक जी आहे तर ती थोड्या वेळानंतर आणखी प्रॉपर ऍक्टिव्हेट होईल. बघा, या काही योजना आहेत त्यांचं प्रिफरन्स सुरू झालेलं आहे, जसं की युपीएससी साठी, राज्यसेवेसाठी, त्याच्यानंतर एमईएस साठी, जेएमएफसी साठी, कंबाईन गट ब गट क, आयबीपीएस साठी, पोलीस साठी आणि एसएससी साठी या सर्वांसाठी खाजगी संस्था निवडीचा विकल्प तुमचा सुरू झालेला आहे. याच्यामध्ये एक लक्षात घ्या की उमेदवार काही मागणी करू शकत नाही. म्हणजे उमेदवार सगळ्यात पहिले तर पैशांची मागणी करू शकत नाही संस्थांकडून, आणि संस्था देखील ऑफर करू शकत नाही त्यांना की आम्ही पैसे वगैरे देऊ. दुसरं काय आहे की टॅबलेटची मागणी करणं, त्यानंतर आर्थिक लाभाची मागणी करणं आणि प्रशिक्षण कालावधीमध्ये विविध सवलतींची मागणी करणं. जर कोणी असा उमेदवार आला तर त्याच्यावर योग्य ती कारवाई करण्यासाठी संदर्भातला ही आरटीची नोटीस आहे. बार्टीने पण सेम नोटीस जी आहे तर दिलेली आहे मित्रांनो. ओके, तर या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. पहिला महत्वपूर्ण बदल जो झालेला आहे ना, तर तो याच्यात असा झालेला आहे की बार्टीला 5 संस्था विकल्प देता येत होते. किती? 5 संस्था. मग त्याच्यात असं असेल मे बी पहिली नाही भेटली, दुसरी भेटेल, तिसरी, असं काहीतरी असतं ते. पण याच्यात मात्र तुम्ही हे वाचून घ्या, काय ज्या योजनेची निवड उमेदवाराने केली असेल ती अंतिम मानण्यात येईल. त्या योजनेशी संदर्भात नामनिर्देशित खाजगी नामांकित प्रशिक्षण संस्थांचे विकल्प देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यानुसार नमूद असलेल्या संस्थांपैकी पसंतीच्या केवळ एका संस्थेत उमेदवारांनी पसंतीक्रम किंवा विकल्प द्यायचे. म्हणजे इथं तुम्हाला एकच संस्था द्यायची आणि एक संस्थेला प्रिफरन्स द्यायचं, म्हणजे काय की त्याच संस्थेत तुमचं पुढचं प्रशिक्षण होणार आहे. म्हणून हा निर्णय तुम्ही व्यवस्थित पद्धतीने घ्यावा मित्रांनो. पुढे त्यांनी असं पण सांगितलेले, सदर प्राप्त झालेले विकल्प हे अंतिम असून कोणताही बदल करता येणार नाही. संस्थांचा संपर्क, ईमेल, पत्ता याची माहिती अर्जामध्ये उपलब्ध करून दिलेली. आपल्या समजा तुम्हाला इग्नाइट अकॅडमीचं माहिती पाहिजे असेल, आपला नंबर आहे 88 88 99 61 16, त्याला कॉल करा. तुम्हाला काय माहिती पाहिजे असेल ती सर्व माहिती आम्ही जी आहे तर ती उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करू. जी काही संस्था तुम्हाला निवडायची असेल त्या संस्थेविषयी संपूर्ण माहिती जाणून घ्या मित्रांनो, की ती संस्था तुम्हाला इन्फ्रास्ट्रक्चर कसं देणार आहे,
या संस्थांनी म्हणजे आरटी बार्टीने जे काही नियम्स पाडून दिले तर ते सगळ्यांमध्ये ते तुम्हाला देणार आहात का, पुस्तकं काय देणार आहात, टीचर्स कोणते कोणते असतील, फॅकल्टी कोणते असतील, तर या सगळ्या बाबी तुम्ही ज्या आहेत तर त्या चेक केला पाहिजेत. दुसरा महत्वपूर्ण बदल झालेला तो म्हणजे आधारच्या संदर्भातला. मुलांना ओटीपीचा जो आहे तर तो इश्यू येतोय, ओटीपीचा इश्यू. याच्यात त्यांनी काय सांगितलं की तुम्हाला लॉग इन आधारने करायचं आहे मेन. बघा, प्रशिक्षण संस्थांच्या निवडीकरता ऑनलाईन विकल्प देण्यासाठी संबंधित लिंक लॉग इन करून आवश्यक आहे. उमेदवारांनी प्रवेश अर्ज भरताना आधार कार्ड क्रमांक वापरून लॉग इन करावे. त्यानंतर उमेदवारांना ओटीपी प्राप्त होईल. ओटीपीचा वापर करूनच सर्व उमेदवारांना उपलब्ध होणार आहे. अर्ज भरून झाल्यानंतर उमेदवारांना पसंतीक्रम विकल्प देण्यासाठीची एक्नॉलेज रिसिप्ट पोच पावती प्राप्त होईल. अर्ज भरल्याबाबतचे ईमेलद्वारेही कळवण्यात येईल आणि सुविधा देण्यात आली आहे. सबब उमेदवारांनी ईमेल आणि मोबाईल क्रमांक चालू ठेवणे गरजेचं आहे. इथं तुमचा आधारनुसार जो काही नंबर असेल तर तो नंबरने म्हणजे आधार नंबर टाकायचा आणि आधार नंबर ज्याला लिंक असेल तर त्या मोबाईल नंबरला तुम्हाला काय जाणार आहे मित्रांनो, ऑटोमॅटिक ओटीपी जाणार आहे आणि तो ओटीपी टाकूनच तुम्हाला लॉग इन जे आहे तर ते इथं करायचं आहे. तर हा एक दोन महत्वाचे बदल आहेत. पहिल्या याच्यात काय बदल आहे की एकच संस्था तुम्हाला निवडता येणार आहे. दुसरा महत्वाचा आधारचा, म्हणून तुमचं आधार अपडेट असणं हे इथं फार गरजेचं आहे मित्रांनो. तर या सगळ्या काही गोष्टी तुम्हाला इथं असणार आहेत मित्रांनो. आणि ज्यांची निवड झाली असेल तर ते नक्कीच इग्नाइट अकॅडमी याला प्रथम पसंतीक्रम जे आहे तर ते देऊ शकतात. ओके, याच्यामध्ये तुम्हाला आपले स्पेशल शिक्षक वर्ग मिळणार आहेत. त्यासोबतच आप्पा हातनुरे सरांचे जे काही स्टडी मटेरियल नोट्स आहेत तर त्या देखील नोट्स आम्ही तुमच्यासाठी खास पद्धतीने उपलब्ध करून देऊ मित्रांनो. ओके, तर हे सगळे स्पेशल वर्ग. आणि राज्यसेवेला वगैरे निवड झाली असेल त्यांचा प्रश्न असेल सर आमचं डिस्क्रिप्टिव्ह आहे तर ऑप्शनल कोणते कोणते असतील, तर आपण हिस्ट्री, जॉग्राफी, PSIR, अँथ्रोपोलॉजी, सोशियोलॉजी, ॲग्रिकल्चर, पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन, तर हे सगळे विषय आहेत आपल्याकडे. तर या सगळ्या विषयांचे तुम्हाला आपण ऑप्शनल सब्जेक्ट्स जे आहेत तर ते उपलब्ध करून देणार आहोत मित्रांनो. ओके, तर या सगळ्या काही गोष्टी तुमच्यासाठी इथं उपलब्ध राहणार आहे. आपले सगळे इन्फ्रास्ट्रक्चर वगैरे सगळ्या काही गोष्टी तुम्ही इथं जे आहेत तर ते बघू शकतात मित्रांनो. ठीक आहे, बाकी काही तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा. आमचा नंबर आहे त्याला तुम्ही कॉल करून तुमचे प्रश्न विचारू शकता. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.